आज मी तुमच्यासोबत असा एक हेअरपॅक शेअर करणार आहे, जो हेअरपॅक जर तुम्ही नियमितपणे वापरला तर त्यामुळे एकतर तुमची केस गळती थांबेल, सोबतच केसांची वाढ होण्यामध्ये मदत होईल, तुमच्या केसांचं जे टेक्स्चर आहे ते खूप सुधारेल, केस छान मऊसूत होतील आणि शायनी दिसायला लागतील। त्यामुळे हा हेअरपॅक नेमका तयार कसा करायचा लगेचच जाणून घेऊयात। सो आज आपण काय करणार आहोत, जास्वंदाचा हेअरपॅक तयार करणार आहोत आणि त्यामध्ये अजून काही अमेझिंग इन्ग्रेडियंट्स आपण ॲड करणार आहोत, जेणेकरून या पॅकचे अगदी उत्तम रिझल्ट्स तुम्हाला मिळतील। त्यामुळे हा हेअरपॅक नेमका बनवायचा कसा लगेचच पाहूयात। हेअरपॅक बनवण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला जास्वंदाची फुलं घ्यायची आहेत। मी इथे 10 जास्वंदाची फुलं वापरते आहे। माझ्याकडे जी फुलं आहेत ती थोडीशी छोटी आहेत साईजने, त्यामुळे मी 10 वापरते आहे। तुम्ही जर मोठ्या साईजची फुलं वापरताय तर मग तुम्ही 7 ते 8 फुलं घेऊ शकता। ऑल्सो हेअरपॅकमध्ये आपण जे पदार्थ वापरणार आहोत ना, त्याची जी क्वांटिटी आहे ना ती तुमच्या केसांच्या लांबीवरती डिपेंड करते। तुमचे जर केस माझ्या एवढे असतील तर मी जितकी क्वांटिटी घेतली आहे तितकी घ्या। तुमचे जर केस माझ्याहून लांब असतील तर ऑफकोर्स तुम्हाला जी क्वांटिटी आहे ती वाढवावी लागेल आणि माझ्यापेक्षा लहान केस असतील तर मग तुम्ही ती क्वांटिटी कमी करू शकता। आता जास्वंदाची फुलं ॲड केल्यानंतर मी इथे कढीपत्ता घेते। कढीपत्ता सुद्धा मी मुठभर घेतलाय आणि मग आता यानंतर आपण यामध्ये नेक्स्ट इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत, ते म्हणजे आवळा पावडर। सो आवळा पावडर मी इथे 3 चमचे घेते। आवळा पावडर नंतर तुम्हाला अजून एक इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे, ते म्हणजे दही। सो इथे मी 5 ते 6 चमचे दह्याचे घेते आणि मग त्यानंतर लास्टला तुम्हाला यामध्ये 1 चमचा तेल मिक्स करायचं आहे। आता तेल तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल आहे तेल ते तुम्ही वापरू शकता। तिळाचं तेल वापरू शकता, एरंडेल तेल वापरू शकता किंवा मग खोबरेल तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता। असं करून सगळे पदार्थ जे आहेत ते आपण यामध्ये ॲड केलेत। आता हे जे पदार्थ आहेत त्यांना तुम्हाला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि छानशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। एकदम बारीक पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे। ऑल्सो तुम्हाला चेक करायचं आहे, जर तुम्हाला असं वाटतंय की हेअरपॅक खूप कमी झाला आहे तर तुम्ही यामध्ये आवळा पावडर आणि दही थोडंसं अजून वाढवू शकता आणि ह्या ज्या हेअरपॅकची क्वांटिटी आहे ती तुम्ही वाढवू शकता। आता हा जो हेअरपॅक आहे तो असा मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये झाला पाहिजे। तुम्ही पेस्ट तयार केलेली मी बघू शकता। ही जी कन्सिस्टन्सी आहे तेवढ्याच कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला हेअरपॅक बनवायचा आहे। आता हेअरपॅक तयार झाल्यावरती तुम्हाला तो तुमच्या केसांच्या मुळांना आणि तुमच्या हेअर टिप्सना व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या केसांची जी मुळं आहेत त्यांना व्यवस्थित हेअरपॅक लावून घ्यायचा आहे, जसं आपण मेहंदी लावतो तशी। आणि मग त्यानंतर तुमची जी हेअर लेंथ आहे, म्हणजे हे जे खालचे केस आहेत ना, तर संपूर्ण केसांवरती तुम्हाला मुळांना सुद्धा आणि हेअर लेंथवरती सुद्धा व्यवस्थित हेअरपॅक लावून घ्यायचा आहे। एकही स्टँड तुम्हाला सोडायचा नाही आहे। हेअरपॅक व्यवस्थित लावून घेतल्यावरती तुम्हाला 20 मिनटं थांबायचं आहे। 20 मिनटं हा हेअरपॅक तुम्हाला तुमच्या केसांवरती तसाच ठेवायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला शॅम्पूने केस धुवून टाकायचे आहेत। शॅम्पूनंतर तुम्ही जर रेग्युलरली कंडिशनर वापरत असाल तर तुम्ही कंडिशनरसुद्धा वापरू शकता, अदरवाईज कंडिशनर तुम्ही स्किप करा। सो अशा पद्धतीने हा हेअरपॅक तुम्हाला आठवड्यातून 2दा किंवा किमान तुमच्याकडे वेळ नसेल तर आठवड्यातून एकदा तरी सुट्टीच्या दिवशी नक्की वापरायचा आहे। या हेअरपॅकचे तुम्हाला नक्की खूप चांगले रिझल्ट्स मिळतील। ऑफकोर्स पहिल्या वापरानंतरच तुम्हाला रिझल्ट दिसून नाही येणार, पण 3 महिने तरी हा हेअरपॅक तुम्ही रेग्युलरली वापरा। हळूहळू तुम्हाला त्याचे रिझल्ट नक्की दिसायला लागतील। तुमचा हेअरफॉल कमी झालेला तुम्हाला दिसेल आणि केसांची वाढ व्हायला सुद्धा सुरुवात होईल। अशा पद्धतीने हेअरफॉल थांबवण्यासाठी आणि केसांची वाढ होण्यासाठी, त्याचसोबत केस एकदम मऊसूत सिल्की शायनी होण्यासाठी जास्वंदाचा हेअरपॅक नेमका तयार कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी।